नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत सरकारचा निषेध युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेश पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। या प्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सर्व नागरिकांना शपथ देण्यात आली व त्यानंतर या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या घटनेबाबत तेथे भ्रष्ट व निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याचे अपयश हे या महागडती सरकारचं अपयश आहे। असे असताना हे अपयश शौर्याचा इतिहास असणाऱ्या नौदलाच्या माती मारण्याचे पाप हे राज्य सरकार करत आहे। प्रत्यक्षात पुतळा उभारणी वेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करत होते? ठाण्यातील आपटे नावाचा अनुभव नसलेला शिल्पकार नौदलाला या सरकारने दिला म्हणून या सरकारचा कडाडून विरोध नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। त्याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे, ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, ज्येष्ठ नेते सुरेश मारू, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद अण्णा लबडे, पंकज सोनवणे, देवेंद्र मारू, नितीन रोटे पाटील, प्रफुल्ल वाघ, प्रशांत गांगुर्डे, प्रवीण काटे, शिवप्रेमी अनिल आहेर, मीडिया जिल्हाध्यक्ष देवेंद्र मारू, युवक प्रवक्ते महेश देवरे, शिवप्रेमी निलेश गायकवाड, शिवप्रेमी विक्रम गायधनी, शिवप्रेमी निलेश ठुबे, सागर पिंपळके, रामेश्वर भोये, रवींद्र गावित, जयवंत चौधरी, चेतन बंगाळ, अण्णा मोरे, सोमनाथ मोहिते, संजय विभूते उपस्थित होते। शिवस्नेह जय जिजाऊ। आज शाहू महाराज खैरे व जयजी पोकळे या काँग्रेसच्या नेत्यांच्या आधिपत्याखाली नेतृत्वाखाली आजचं हे निषेध आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन करून या ठिकाणी सीबीएस येथे करत आहोत। जयदीप आपटे नावाचा जो शिल्पकार आहे, ज्यानं 1.5 फुटाच्या 3 मूर्त्या बनवल्या होत्या, अशा शिल्पकाराला छत्रपती शिवरायांचं सिंधुदुर्गचं स्मारक बनवण्यासाठी दिलं। हे कुठल्या विकृतीतून जन्माला येतं? यांचं शिवरायांप्रती खरंच प्रेम आहे का? हा खऱ्या अर्थानं आजचा सवाल आहे। मोदीजी, शहाजी आणि फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, खरं सांगा तुमचं शिवरायांप्रतीचं प्रेम खरं आहे का? तिकडं आपण बघतोय राम मंदिर तडे जात आहेत, संसद भवन गळतंय, समृद्धी ढासळतोय आणि आज तर आमच्या अस्मितेचा विषय असलेले छत्रपती शिवरायांचं स्मारक देखील कोसळलं जात आहे। तुमच्या देशप्रेमावर आणि छत्रपती शिवरायांच्या बेगडी प्रेमावर देखील आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण फक्त आणि फक्त बेगडी प्रेम तुमचं आहे। एक महत्वाची घटना, रवींद्र चव्हाण तिथले पालकमंत्री आहेत, बांधकाम खात्याचे देखील मंत्री तेच आहेत। रवींद्र चव्हाण साहेब 500 कोटीचं टेंडर काढल्यावर 250 कोटी नेमके तुमच्या घरी तर गेले नाहीत ना? हा खऱ्या अर्थानं आजचा सवाल आहे। त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री त्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून जातात, जिथं 2 वर्षाचा कालावधी लागणार होता ज्या स्मारकाला, ते 3 महिन्यात अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बनवून ते स्मारक रेडी होतं। ज्या व्यक्तीला अनस्किल पूर्ण शिल्पकार असलेल्या व्यक्तीला ते टेंडर दिलं जातं आणि त्यांच्याकडनं तो धातू बनवला जातो। 3 पुतळे तिथं बनवलेले असताना सुद्धा जो स्वतःच्या मॅप मध्ये देखील नाही, परत तिथून पुढे भारतीय नौदलाच्या सेनेच्या भरोशावर आरोप करायचे आणि त्या शिल्पकाराला मोकळीक द्यायची, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं हे कुठेतरी धोकादायक आहे। हे आमच्या महाराष्ट्राच्या शिवप्रेमी म्हणून हे आम्हाला न पटण्यासारखं आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांचा देखील आपल्या माध्यमांसमोर निषेध व्यक्त करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। आज इथे युवक काँग्रेसतर्फे फादर काँग्रेसचे शाहू महाराज, सुरेश मारू, आमचे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेसच्या आज यांच्या उपस्थितीत आणि संभाजी ब्रिगेड यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवाजी महाराज यांचा दुधाने अभिषेक आम्ही केला। कारण हे जे सरकार आहे, हे सरकार स्वतःच्या लालचेपोटी आज पूर्ण महाराष्ट्राचे दैवत त्यांच्या अस्मितेशी खेळतायत। आज जो पुतळा त्यांनी उभारला होता, तो पुतळा फक्त सत्तेसाठी त्याचा उपयोग केला असं ह्या गोष्टीतनं दिसतंय। तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथं शिवाजी महाराजांचं पूजन आणि दुग्ध अभिषेक आम्ही केला आणि ह्या अभिषेक करून आम्ही या सरकारचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आम्ही इथं युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि नाशिक शहरातील सर्व युवक इथं शिवाजी महाराजांचा जो कोकणामध्ये पुतळा कोसळला आहे, जो निकृष्ट दर्जाचा असा पुतळा तिथं या सरकारने बसवला होता, तर तो कोसळल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं शिवपुतळ्यावर आंदोलन करतोय।
या सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी कामं महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभर खूप घाईगर्दीमध्ये इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि जी कामं केली आहेत ती अतिशय निकृष्ट दर्जाची अशी केली आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत हे लोक, हे राज्यकर्ते इतका आतताईपणा करतील असं वाटलं नव्हतं. यांनी छत्रपतींचा सुद्धा पुतळा करताना तो इतका घाईगर्दीमध्ये आणि ज्याला कुठलाही अनुभव नाहीये पुतळ्याचा अशा माणसाला तो पुतळा करायला दिला आणि त्यांनी अतिशय निकृष्ट असा पुतळा तो केला. तो पुतळा 8 महिन्यामध्ये संपूर्णपणे पुतळा सर्व कोसळला आणि तो देशभरामध्ये त्याचा एक अतिशय वाईट असा मेसेज त्या पुतळ्याच्या निमित्ताने गेलेला आहे. आम्ही सर्व नाशिककर या घटनेचा निषेध करतो आणि ही जी काही घटना या केंद्र सरकारने आणि राज्य सरकार स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.